तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये ना चौरस आहार घ्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही चौरस आहार घेताय ना तर तुमचं शरीर एकदम ठणठणीत जबरदस्त चालणार आहे. ज्या दिवशी तुमचा चौरस आहार बंद होईल म्हणजे काय, का तुमचं योग्य प्रमाणचं प्रोटीन येतं आहे का, फायबर योग्य येतं आहे का, कार्बोहायड्रेट योग्य येतं आहे का, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट चांगले येते का, त्याच्यानंतर तुमचं गुड फॅट क्वालिटीचे आहेत का, त्याच्यानंतर व्हिटॅमिन चांगल्या क्वालिटीचे आहे का, मिनरल चांगल्या क्वालिटीचे आहे का, हे सगळं तुमच्या प्लेटमध्ये जर असेल ना तर तुमचं जेवण जबरदस्त बनायला लागतं. आणि आयुर्वेद म्हणतं की आपलं जेवण चौरस आहारात पाहिजे, म्हणजे त्याच्यात सगळे प्रकार आले पाहिजे. पण आपण काय करतो, एकांगी म्हणजे भरामोठा आपण भातच घेऊन टाकतो किंवा चपातीच घातो किंवा काहीतरीच वेगळं काहीतरी खातो. हा प्रकार नसा, आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये करायचं आहे. जेवढं तुमचं चौरस आहार चांगला वाढेल तेवढे तुमचं शरीर चांगलं राहील. नाही तर चौरस आहार एकांगी गेला की त्या प्रकारचे म्हणजे वात पित्त कफ ह्या प्रकारातले आजार व्हायला लागतात आणि हे आजार नको आहे आपल्याला. त्यासाठी चौरस आहार योग्य खाणं